आणि यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याच्या सीएनजी पुरवठ्यावर हा परिणाम झालाय। गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईन मध्ये बिघाड झाल्याने पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं समजतंय। आपल्याला याबाबतचे अधिकचे अपडेट देतोय वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, हा नक्की बिघाड कुठे झालेला आहे आणि कंपनीकडून काय स्पष्टीकरण देण्यात येत आहे? आपल्याला माहिती आहे दीपक की महानगर गॅस लिमिटेड कडनं सीएनजीचा पुरवठा मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथे केला जातो आणि यामध्येच आरसीएफ कंपाऊंड मधील गेलची जी मुख्य गॅस पाईपलाईन आहे त्यामध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे जे सीएनजी पंप आहे तिथे सीएनजीचा पुरवठा होत नाही। त्यामुळे साधारणपणे सायंकाळपासून अनेक ठिकाणी जे रिक्षा असतील, टॅक्सी असतील किंवा ज्या सीएनजीवर चालणाऱ्या वाहनं आहेत त्यांना गॅस मिळत नाहीये। आता जी माहिती देण्यात आलेली आहे कंपनीकडनं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की या बिघाड दुरुस्त करण्याची प्रक्रिया पूर्णपणे सुरू आहे। मात्र घरगुती वापरासाठी जो पीएनजी आहे तो ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्राधान्याने दिला जाईल। मात्र जोपर्यंत या पाईपलाईनचा बिघाड दुरुस्त होत नाही तोपर्यंत पुरवठ्यावर हा परिणाम होणार आहे। त्यामुळे खरं तर हजारोच्या संख्येनं वाहनं सीएनजी गॅसवर चालतात, त्यामुळे सीएनजी पंपवर सीएनजी नसल्यानं मोठा फटका वाहन चालकांना पाहायला मिळतो। साधारणपणे हा जो बिघाड आहे हा दुरुस्त कधीपर्यंत होऊ शकतो, किती वेळ लागू शकतो, या अवधीबाबत काही सांगण्यात आले कंपनीकडून? तशा प्रकारे अधिकृत माहिती जरी दिली नसली तरी यावर अगदी युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचं कंपनीकडनं सांगण्यात येते। कारण साधारणपणे दुपारपासून या पुरवठ्यावर परिणाम होत आहे आणि सीएनजी पंपवर मोठ्या लाईन या वाहनांच्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे तातडीनं हा दुरुस्त करता येईल आणि सीएनजी पंपवरील जो पुरवठा आहे तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न हा महानगर गॅसकडनं सुरू आहे। वेदांत, याला पर्यायी व्यवस्था देखील काही उभारली जाईल असं काही सांगण्यात आलंय कंपनीकडून? कारण की स्वाभाविकच खूप साऱ्या गाड्या या अलीकडे आपल्याला हायब्रिड प्रकारातच पाहायला मिळतात, सीएनजी आणि पेट्रोलच्या। सध्या तरी कुठला पर्याय देण्यात आलेला नाही। मात्र ज्या प्रकारे कंपनीकडनं सांगण्यात आलेलं आहे की आधीपासून ज्या पंपावर सीएनजीचा पुरवठा आहे त्या ठिकाणी त्यांनी गॅस भरावा। मात्र सध्या तरी कुठल्याही प्रकारचा पुरवठा इतर पंपावर केला जात नाहीये। शिवाय महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं तर घरगुती वापरासाठी जो गॅस आहे तो प्राधान्याने म्हणजे कुठलाही व्यत्यय न येता त्याचा पुरवठा केला जाईल असं सुद्धा महानगर गॅसकडनं सांगण्यात आलंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजीच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झालेला आहे। पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि ही महत्त्वाची बातमी पाहिल्यानंतर